आजच्या अभंगामधून तुकोबराय भगवत भेटीची जिज्ञासा निर्माण करतात की फक्त मला देव भेटावा. बर अशी जिज्ञासा कधी अंतःकरणामध्ये निर्माण होते? परमार्थ कधी करावासा वाटतो बाबा? परमार्थ कधी करावासा वाटतो? तरुणपणात करावासा वाटतो का म्हातारपणात करावासा वाटतो? का घरात वादविवाद झाल्याच्या नंतर परमार्थ करावासा वाटतो? याचे भरपूर कारण आहेत. काही काही लोकांना संसारामध्ये मन रमत नाही म्हणून संसार नकोसा वाटतो आणि परमार्थच करावाचा वाटतो आणि फक्त देवच भेटावासा वाटतो. बघा याचे 4 वर्ग सांगतो तुम्हाला. आपण त्या 4 वर्गापैकी कोणत्या वर्गामध्ये बसतो आपण आपला विचार करायचा. एक पामर, एक विषयी, एक मुमुक्षु आणि एक मुक्त. पामर कुणाला म्हणायचं? पामर त्याला म्हणायचं की अपयाचे नि पाणे, अखाद्याचे नि भोजने, करून येतो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. जो कोणी फक्त आपल्या संसारासाठी झटतोय, आतोनात प्रयत्न करतोय, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसारी, एवढंच फक्त करतो. पोट भरण्यासाठी, पोटाचे थिगळ भरण्यासाठी करतो. जिथं जाऊ नये तिथे जातो, जे खाऊ नये ते खातो, जे पिऊ नये ते पितो. काय खाल्लं पाहिजे आणि काय पिलं पाहिजे? मांस खाऊन हंस करी आणि जोडोनी वैरी ठेवी येला. खाल्लं पाहिजे का? 4 वर्ग समजले का तुम्ही? ए बारक्या इकडे तू, तू समोर येते, तू एकटाच ये बाबा ये. 4 वर्ग तुला कळाले? पहिला कोणता? पामर. दुसरा विषयी, तिसरा मुमुक्षु आणि चौथा मुक्त. विषयी कुणाला म्हणायचं? जो जे खायचं नाही ते खातो, जे प्यायचं नाही ते पितो, जिथं जायचं नाही तिथं जातो, जे ऐकायचं नाही ते ऐकतो. याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? पामर. हे थांब जरा दारूवाल्या, हिला सोड गड्या रे, हिला सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे. देवाने तुला जन्मया भारती दिला रे, भारती दिला रे. हे हिंदुजा राजसा तू सोडला, सोडला. तुला नाही जनाची मनाची लाज गड्या रे ठे. तू बोल गड्या रे, तू बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. ब्रह्मा
सही काढ़ा तेने पीड़ा वारेल. तुला प्यायचं ना, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी. हे पिलं पाहिजे, हे पिलं पाहिजेत. हेच ब्रह्म, हे शब्द ब्रह्म असेस, तेची मूर्ती सुवेस. हे शब्द, हे आम्हा घरी धन शब्दाची रत्ने. परमार्थ महाधन जोडी देवाजीचे चरण. ज्याला कुठं जावं कळत नाही, काय प्यावं कळत नाही, ज्याला काय खावं कळत नाही, काय ऐकावं हे कळत नाही, काय बोलावं हे कळत नाही, त्याला काय म्हणायचं? पामर म्हणायचं. आणि विषयी कुणाला म्हणायचं? नाना प्रकारचं पुण्य कमवतो आणि त्या पुण्याईच्या जोरावर स्वर्गपदादी इंद्रपदादी पदवी प्राप्त करून घेतो, पण सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोक. तुका म्हणे जाते पुण्य काय आदवते, तुका म्हणे जाते पुण्य काय आदवते, तुका म्हणे जाते पुण्य काय विषयी माणसं असतात, नाना प्रकारचा पुण्य साठा करतात आणि त्या साठ्यावर, त्या पुण्याईच्या जोरावर स्वर्गादी पदापर्यंत पोहोचतात. पण एकदा का ते पुण्य संपलं की परत रिटर्न मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. याला विषय म्हणायचं. म्हणजे हे असं आहे की स्वयंपाक बाईनं असा भारी केला, सध्या तर स्वयंपाक होईच न झाला. डबेचे डबे मसाले चव नाही कशाले. हाय बरं आपलं साधारण साधारण मिठाला बाईनं सुंदर स्वयंपाक बनवलाय. आता सुग्रणी बाई राहिल्या नाहीत महाराज. पहिल्या चपात्या फुगायच्या, चपात्या काय फुगायच्या? चपात्या फुगायच्या. आता मुर्दा बसला, चपाती करणारीच फुगायला लागली. महाराज आले आश्रमजी. वा आश्रम झाले. रामकृष्ण. काय चालू होतं आपला विषय? कीर्तन विषय. आता बापा विषय काय चालू होतं नेमकं? की बाईनं एकदम चांगल्या पद्धतीने स्वयंपाक बनवलाय आणि सुगंध आला. जाता जाता एका माणसाला ते म्हणला, बाई लय सुगंध दिसायला लागल्या. आणि काय सुगंध सुटलाय, अख्ख्या गल्लीनं सुगंध सुटलाय. काय करा तुम्ही, स्वयंपाक केलेला मला विकतच द्या. ज्ञानोबा राय म्हणतायत की करोनिया पाकनिके मोले विकिले ना. आपला चांगला स्वयंपाक केला तो विकून टाकला. तसं नाना प्रकारचं पुण्य कमवलं आणि त्या पुण्याच्या जोरावर स्वर्ग पदापर्यंत गेला, इंद्र पदापर्यंत गेला आणि परत रिटर्न आला. याला विषय म्हणायचं. मुमुक्षु कुणाला म्हणायचं? संसाराचा वीट आलाय, संसाराचा वीट आलाय आणि देव भेटावा असं वाटतं, त्याला मुमुक्षु म्हणायचं. आणि मुक्त कुणाला म्हणायचं? वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचा सोसू तुटे, न पाहता सहज भेटे आपणाप. चातुर्य हरवी महात्म लपवी, पिसे पण मिरवी जगात. याला मुक्त म्हणायचं. मुक्त कुणाचं? मुक्त कास या म्हणावे, जया बंधनाची धावे, जया बंधनाची धावे, मुक्त कास या म्हणावे, दया विठ्ठलाची गावे, दया विठ्ठलाची गावे, विठ्ठलाची गावे.
कुणाचा हक्कच नाही राहिला. आता सोप्या भाषेमध्ये सांगू का तुम्हाला हे चारही वर्ग? हे समजलं नाही, मला माहिती तुमच्या डोक्यावरून गेलं, पण आता अतिशोक्ती होईल माझी बोलायची, पण तुम्हाला आता तसं कळणारच नाही. 4 वर्ग सांगतो बघा. पामर कुणाला म्हणायचं? ज्याला स्वतःची बायको आवडते. पामर कुणाला म्हणायचं? ज्याला स्वतःची बायको आवडते आणि दुसऱ्याची सुद्धा आवडते. विषयी कुणाला म्हणायचं? त्याला फक्त स्वतःचीच बायको आवडते. मुमुक्षु कुणाला म्हणायचं? ज्याला फक्त देवच आवडतो. आणि मुक्त कुणाला म्हणायचं? त्याची आवडच संपलेली आहे. विठ्ठला. हो. आणि आजच्या अभंगामधून तुकोबाराय मुमुक्षु या वर्गाचं वर्णन करतायत, जिज्ञासू या वर्गाचं वर्णन करतायत. मग महाराजांना अशी काय त्यांच्या जीवनामध्ये अनुभव आला की तुकोबारायांना देवच भेटावासा वाटला. म्हणले हा संसार असला भयानक आहे. म्हणले ही माया अशी भयानक आहे. म्हटले या मायेनं चांगल्याला घायल केलं, आणि मायेनं चांगल्याला घायल केलेला आहे. आणि अशी माया या प्रपंचामध्ये आहे. कारण हा प्रपंच संसरती इति संसार, म्हणजे हा प्रपंच, हा संसार केळीच्या पानासारखा आहे. केळीचं पान फाटलं, ती किती जरी शिवायचा प्रयत्न केला तरी ते शिवता येत नाही. तसं संसार किती सुद्धा शिवायचा प्रयत्न केला तरी संसार काय पूर्ण होत नाही. ही माया आहे देवाची. अजब झटका माये का, अजब झटका माये का, अजब झटका माये का, अजब झटका माये का, झटका माये का, अजब झटका माये का, अजब झटका माये का, अजब झटका माये का, परमात्मा सबका, तुम्हारा परमात्मा सबका. अजब झटका माये का, 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 झटका बदन केवळ पंचानन, बदन केवळ पंचानन, धडक मारली रावणा, केला ब्रह्म्याचा मातेरा. ही माया आहे महाराज. ही मायेनं चांगल्याला महाराज पिलून काढले. पण या मायेच्या थट्टेमधून महाराज थट्टेतून सुटले चौघे जण. सुख भीष्म हनुमान, चौथा कार्तिकी स्वामी जान. आणि तुकोबाराय म्हणतात एवढी मोठी तपस्वी लोक या संसाराच्या मायेतून सुटली नाही. कसा आहे संसार म्हणले? पहिली बाळ दसे, ज्ञानोबाराय म्हणतात आई बाहेची पिसे, मग ते स्त्री मांसे भुलून टाकी. लेकरू जन्माला आल्या काय ज्ञानोबाराय म्हणतात, है ना बाबा? लेकरू जन्माला आल्या त्याला काय आवडतं? फक्त आईच आवडते. आईच आवडते की नाही? पहिले बाळ दसे, आई बाहेची पिसे, त्याला आईशिवाय दुसरं कुणी आवडत नाही. ज्ञानोबाराय पुढे म्हणतायत मग स्त्री मांसे भुलून टाकी. पण एकदा का त्याचं लग्न झालं की आईवरचं प्रेम संपत आणि ते कुणावर जात? जय देव जय देव जय माझी बायको. थांबा तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू. जय सियाराम जय जय सियाराम, ऐसा पति मुझे दे भगवान, सुबह को उठ कर चाय बनाए फिर मुझको जगाए. जय सियाराम जय. बस तुमचं झालं नाही म्हणून तेवढं गुबू वाजायला लागेल. हो द्या एकदा लग्न झालं की आईवरचं प्रेम बायकोवर येतं. पण स्त्री भोगिता ठाव आणि वृद्धाप्य लागे येऊ, मग करी प्रेम भाव बाळकाशी. पहिली बाळ दसे, याची लिंक लावून घरी गेल्यावर बसून घ्या. आता लग्न झालं तर म्हातारपण आलं. म्हातारपण झाल्याच्या नंतर नातरू लेक आला. स्त्री भोगिता ठाव वृद्धाप्य लागे येऊ, मग तोच प्रेम भाव बाळकाशी. जसा तो आईवर प्रेम करत होता तोच प्रेम भाव त्याचा कोणावर होतो? आपल्या मुलावर होतो. पुढवर बायको कसं, बायकोचं कसं आहे म्हणले तुकोबार नाथ महाराजांची इथे उभे.
धनवंत पुरुषा स्त्री स्त्री लवटव करी कैसी कुटका दे कुणी सुनी जैसी हलवी पुच्छासी कुक्कात. धनवंत पुरुषाला जसं बघा कुत्र्याच्या पुढं असं बघा कुटका दाखवल्याच्या नंतर शेपूट कशी कुत्री हलवतो, तसं धनवंत पुरुषासी स्त्री लवटव करी कैसी कुटका दे कुणी सुनी जैसी हलवी पुच्छासी कुक्कात. पण एकदा का आपल्याकडचं धन संपलं, आपल्याकडे किती सत्ता असू द्या, आपल्याकडे किती मालमत्ता असू द्या, पण एकदा का आपले इंद्रिय मावळलेली आला बागूला आज प्रमाण. पण एकदा आपला जीवनातील पैसा संपला, आपले अवयव थकले, त्या धनाची झाली तुटी. बघा घरात महाराज पैसे नसू द्या, बायाची चावचाव मुर्दा नुसता मेला खातो घराच्या बाहेर जातो, कवडीचा पैसा घरात आणेना झालाय. काही कवडीचा पैसा घरात आणून झालाय. त्या धनाची झाली तुटी, स्त्री वसवसुनी लागे पाठी. आता तुमच्या नावडती गोष्टी रागे उठी फडफडून विठ्ठला. हे असल्या जातीचा संसार आहे. त्या धनाची झाली तर तुम्हाला समजायले का? समजायले का काय बोलतो? समजायले का? त्या धनाची झाली तुटी, धन संपलं, स्त्री वसवसुनी लागे पाठी. कशी वसवसुनी लागे पाठी. आता तुमच्या नावडती गोष्टी आणि रागी उठे फडफडून. असल्या जातीचा संसार आहे म्हणले. फक्त येथे सार म्हणजे फक्त भगवान परमात्मा. फलकट तो संसार, तो संसार सार सार विठोबा नाम तुझे सार. मग फक्त या जीवनामध्ये या पृथ्वी तलावरती फक्त परमार्थ हा महत्वाचा आहे. परमार्थ महत्वाचा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात हा संसार नकोसा वाटतोय आता मला, आणि फक्त आता मला देव भेटीचीच आस लागलेली आहे. वेड झालं पाहिजे. वेडा होणे भक्तीसाठी, भक्तीसाठी माणसाने वेड झालं पाहिजे. मीराबाई वेड झाल्या, जनाबाई वेड झाल्या. वेड होऊन ज्यानं भक्ती केली त्याला भगवंताची प्राप्ती झाली. तुकोबारायनं गावातली लोक वेड म्हणत होती, तुक्या म्हणत होती, तुकड्या म्हणत होती, तुकड्या म्हणत होती. पण आज तुकोबारायचं नाव घेतल्याशिवाय वारकरी संप्रदायातलं कोणतंच काम होत नाही. बघा, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, आणि गाथा आणि ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथच नाहीत. म्हणून ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी दिली, तुकोबारांनी गाथा दिला. गाथा माथा नीट करण्यासाठी आहे, आणि ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी आहे. विठ्ठला तुकोबारांना आता फक्त भगवत भेटीची आस लागली. जो भेटल त्याला विचारतायत, जो भेटल त्याला विचारतायत. ही अंतःकरणामध्ये आपल्या सुद्धा भावना निर्माण झाली पाहिजेत. कुणाला तरी वाटतं का देव भेटावा असं वाटतं का? कुणाला तरी वाटतं का?
आपण किती वर्ष झाले परमार्थ करतोय. परमार्थ आपल्या सप्त्यापुरता असतो, पण सप्ताह तरी कशासाठी असतो? या 7 दिवसामध्ये सतत सतत 8 म्हणजे आठवणे, 7 म्हणजे सतत सतत आणि 8 म्हणजे आठवणे. 7 दिवसात सतत सतत भगवंताला आठवणे म्हणजे हा सप्ताह, म्हणजे हा आपला परमार्थ आहे. म्हणजे वर्षभराची बॅटरी चार्जिंग करणे. संसाराचा धंदा जन्मभरी केला, संसाराचा धंदा जन्मभरी केला, मुखी नाही आले कधी राम नाम, मुखी नाही आले कधी राम नाम, मुखी नाही आले कधी राम नाम. हा मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण येत नाही. वर्षभरात आठवतो का? कामामध्ये काम काही म्हणा राम राम म्हणतो का आपण? त्यासाठी आपला हा सप्ताह आहे. आणि तुकोबारायांच्या जीवनातलं सुद्धा अशीच अवस्था आहे की त्यांना फक्त भगवत प्राप्तीची लालसा लागलेली आहे. आणि आता तुकोबाराय वेड्यासारखं ज्याला त्याला विचारताय, ये गातो माय बाप पुसायचे हेचे वाटे, पुसायचे हेचे वाटे. पुसावे हे वाटे, पुसावे हे वाटे. जे जे भेटे तयासे, जे जे भेटे तयासे, देव कृपा करिना माझा, देव कृपा करिना माझा. जे जे भेटे दया, जे जे भेटे दया, देव कृपा करीत मज, देव कृपा करीत मज. पुसायची वाटे, जे जे भेटे तयासे, जे जे भेटे तयासे, जे जे भेटे तयासे. पुसावे वाटे, भेटे दयाले, जे भेटे दयाले, जे भेटे तयासे. पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी. तुकोबाराय म्हणतायत पुसणं म्हणजे विचारणं. पुसावेसे हेची वाटी जे जे भेटे तयासी. पण ज्याला माहित आहे त्यालाच विचारलं पाहिजे ना. आता तुम्हाला मुंबईला जायचे, पण मुंबईला जो माणूस गेलेला आहे त्यालाच विचारलं पाहिजे, तेव्हा त्याला तो पत्ता व्यवस्थित भेटेल. तसं तुकोबाराय आज विचारतायत. ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिखाण करत असताना भाष्यकारा ते पुसत व्यासांचा मागोवा घेत. बघा, मार्गी केली याची साधू संत, ऐशी गर्जती पुराणे. मार्गी बहुत, मार्गी बहुत, बहुत मार्गे बहुत, मार्गे बहुत. याची गेले साधू संत, याची गेले साधू संत, नका जाऊ आडराणी, आयती गर्जती पुराणी. याची गेले साधू संत, नका जाऊ नका जाओ आडराणे, आडराणे, आडराणे. नका जाऊ अडराणे, ऐशी गरजते पुराणे. वाट पक्की माहीत असली पाहिजे, नाहीतर त्या वाटेलाच लागलं नाही पाहिजे.
नाहीतर कुणाला तरी विचारून त्या वाटेला लागलं पाहिजे. तुकोबाराय सुद्धा विचारतायत, पण कुणाला विचारतायत? तुकोबाराय कुणाला सुद्धा विचारत नाहीत, ज्याला विचारायचं त्यालाच विचारतात. कोण्या गावी आहे सांगायचं जरी ठावा असेल तू मागला तरी ठावे कोण्या गावी आहे कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, पण कुणाला विचारणार? देवाचा पत्ता चांगल्या चांगल्याला कळाला नाही ना हो. चांगल्या चांगल्याला देवाचा पत्ता कळाला का? पुसू नका बाई वेदा शिकाई कळल्याची नाही, शेष झाला सहस्त्र जिबा काव देव विटेवरी उभा. त्या शेषाला कळालं नाही, गावातल्या नाही बापा, नाहीतर ते अवघड होत असते. म्हणजे शब्दात बदल असते. त्याच्यामुळे ज्या शेषाला सुद्धा देवाचा पत्ता कळाला नाही, वेदाला सुद्धा कळाला नाही, मग तुकोबाराय आज कुणाला विचारताय? ज्याची अवस्था तुकोबारायांसारखी झालेली आहे, जे साधू संत आहेत त्यांना विचारतायत. कुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी. पण जे जे भेटे कोण? बघा श्रीमद भागवत कथेमध्ये पहिल्याच दिवसामध्ये महात्म्यामध्ये एकदाही विशालायम चत्वार ऋषयो मला सतसंग समायात सतसंग समायात ददृशु तत्र नारद. विशाल बद्री विशाल ठिकाणी 4 भावंड सतसंग करण्यासाठी बसलेले असतात आणि त्यांची नारदासोबत भेट होते आणि त्यांना ते विचारतात भक्ती ज्ञान वैराग्य. भक्ती ज्ञानाला आणि वैराग्याला तरुणपण प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे विचारतायत ना, असं विचारलं पाहिजे. आता आम्ही तुमच्या घरी आलो, महाराज तुमच्या घरी जात आहेत काय नाही जा काय नाही काय, आम्ही तुमच्या घरी आल्याच्या नंतर आम्हाला तुम्ही काय विचारलं पाहिजे? काय विचार? एक साधं सिंपल काय विचारतो रे आपण? बारा महाराज चहा घेणार का, कॉफी घेणार का, नाश्ता करणार का? पण तुकोबाराय असं नाही. श्रीमद भागवत कथेमध्ये असं म्हणतात की काय विचारलं पाहिजे? भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निराशस्य वैष्णवे क्रियते कथम. बोला, सांगा आम्हाला की आमच्या जीवनामधील ज्ञान वैराग्य विवेक प्राप्त होईल आणि आमच्या जीवनामधील माया मोह नाहीसा होईल. असं काहीतरी आम्हाला साधन सांगा. कृष्ण प्राप्तिम करम तस्व तद्वधुना. तात्काळ आम्हाला भगवत प्राप्ती कशी होईल हे विचारलं पाहिजे. तुकोबाराय सुद्धा तेच विचारतायत, पण काय विचारतायत? विचारण्यामध्ये फरक असतो. कुणी तंबाखू आहे का विचारतं, कुणी बिडी आहे का विचारतं, हे विचारणं नाही. कै मी उधार पावे कै मे उदार पावे काय कृपारण नारायण काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करे समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. कैये खंड खंड येला कर्मा, कैये खंड येईल कर्म. एक मी
कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. बघा, भगवत भेटीची आस लागली पाहिजेत माणसाला. मीराबाई पायामध्ये घुंगरू बांधून भगवंताचं प्रागट्य त्यांच्या समोर सतत व्हायचं आणि मीरा रोज भगवंताच्या समोर नाचायची. ही ताकद फक्त भगवत भेटीची तिच्या अंतःकरणामध्ये लागलेली जिज्ञासा. लोक वेड म्हणायला लागली मीराला. लोग कहे मीरा भैरे बावरी, पिता कहे कुलनासी रे. लोक वेड म्हणायला लागले आणि बाप विस्का प्याला राजाजीने भेजा पिवत पिवत मीरा. राजानं विष पाठवलं या मीराबाईला पाजण्यासाठी. का? भक्ती करते, भगवत प्राप्तीची साधना करते म्हणून. तेव्हा सुद्धा आणि आज सुद्धा जी खऱ्या अर्थानं माणसं परमार्थ करतात त्या माणसांना त्रासच आहे. तुका म्हणे संत आणि सोशी जगाचे आघात. आज तुमच्या जीवनामध्ये संकट आहेत, आज तुमच्या जीवनामध्ये दुःख आहेत. असा माणूस तुम्हाला बघायला भेटणार नाही की त्याच्या जीवनामध्ये दुःख नाही, ज्याच्या जीवनामध्ये संकट नाहीत. बघा, कुणाला पैशाची अडचण आहे, कुणी पायानं आजारी आहे, दुःखच आहे. कुणी शरीराने आजारी आहे तर कुणी धनानं दुखी आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी सुखी हरी के दास. जे परमार्थामध्ये माणसं आहेत ते माणसं सुखी आहेत खऱ्या अर्थाने. बघा, आमच्या वारकरी संप्रदायामधल्या लोकांचं महाराज वैभव बघा. ही श्रीमंती फक्त या संप्रदायाने दिली, ही परमार्थाने दिली. म्हणून तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सुख समाधान समृद्धी हवीशी वाटत असेल. कारण प्रत्येक असा इथे एक माणूस बसलेला नाही की त्याच्या जीवनामध्ये दुःख नाहीये, ज्याच्या जीवनामध्ये संकट नाहीये, त्याच्या जीवनामध्ये परेशानी नाहीये. बिना परेशानीचा, बिना संकटाचा माणूस कुणी नाहीये. प्रत्येकाला कशाचं ना कशाचं संकट आहे. संकट आलं की आपण देवाचा धावा करत असतो. कार्य असा खेळ केला देवा, कुठे कमी झाली सांग सेवा. माणूस देवाला म्हणत असतो, देवा अरे रोज मी तुझ्या पूजा आरती अर्चना करते देवा, माझ्या जीवनामध्ये संकट काय येतात रे देवा, माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख का देतोस रे देवा. कार्य असा खेळ केला देवा, कुठे कमी झाली सांग सेवा. बघा, ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे, ज्याच्या जीवनामध्ये संकट आहे, ज्याच्या जीवनामध्ये पैसा नाही, गरिबी आहे, त्याच्यापासून आपले सोयरे धायरे सुद्धा लांब राहतात, भावकी सुद्धा लांब राहते. म्हणून देवाला जा विचारते. प्रत्येक माऊलीजीच्या जीवनामध्ये दुःख आहे बघा, जिच्या जीवनामध्ये संकट आहे, तिला भावकी मानत नाही, सोयरे धावरे मानत नाही, तिच्याकडे पैसा नाही, ती देवाकडे जा विचारत असते कधी ना कधीतरी. कार्य असा खेळ केला देवा, कुठे कमी झाली सांग सेवा. सखे माझे परके झाले, दूर ते निघून गेले, दया नाही उरली आता देवा, कुठे कमी झाली सांग सेवा. बघा, ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा अशीच अवस्था निर्माण झाली. ज्ञानोबारायांना एकेकाळी लोकांनी मधुकरी सुद्धा दिली नाही. ज्ञानोबारायांना न्याय सुद्धा मिळाला नाही. न्याय मिळावा म्हणून ज्ञानोबाराय पैठणला गेले, पण ज्ञानोबारायांना न्याय मिळाला नाही. आज आमच्यावरती अन्याय झाला तर आम्ही ज्ञानोबाराय समोर न्याय मागण्यासाठी जातो. एकेकाळी ज्ञानोबारायांना स्पर्श केल्याच्या नंतर लोक म्हणत होती की पाप होतं.
आता पापातून मुक्त होण्यासाठी फक्त ज्ञानोबारायला स्पर्श करण्यासाठी कितीतरी मोठी रांग लागली जाते. एकेकाळी माझ्या ज्ञानोबारायला आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही. एकेकाळी माझ्या ज्ञानोबारायला आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही. पण आज संबंध विश्वाची माय माऊली म्हणजे माझा ज्ञानोबाराय आहे. माझा ज्ञानोबाराय आहे. आज आम्हाला प्रत्येकाला बघा, आम्ही जात असताना सुरेश महाराज आपण आळंदीमध्ये गेलो, काय नेलं होतं आपण, काय आपली अवस्था काय होती. पण ज्ञानोबाराय एवढे उदार आहेत दादा, एवढे उदार आहेत. उठाला चलो विठ्ठल. त्यांच्या जीवनामध्ये जे संकट आले, ते ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आले, ते माझ्या लेकराच्या जीवनामध्ये दुःख येऊ नये म्हणून ज्ञानोबाराय रात्रंदिवस आपल्या लेकरासाठी कष्ट घेत आहेत. त्यांची लेकरं म्हणजे आम्ही आहोत. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराय कृपाळू आहे. आमच्यासारख्या येड्या पामराला सुद्धा या स्टेजवर उभं केलं. त्यांच्या जीवनामध्ये संकट आले. मधुकरी दिली नाही दादा, मधुकरी नाही दिली, पण अंगावरती चिखल फेकला, झोळीमध्ये चिखल भरला. ज्ञानोबाराय इंद्रायणीच्या पाण्याला स्पर्श सुद्धा करतायत, स्पर्श सुद्धा करू दिला नाही. ज्ञानोबारायच्या कमरडामध्ये एक लाथ घातली आणि म्हणले, ए संन्याशाच्या कार्ट्या, काय तुझा अधिकार आहे, काय तुझा अधिकार आहे, या इंद्रायणीच्या पाण्याला स्पर्श सुद्धा तू करायचा नाही. ज्ञानोबाराय आता रागारागाने सिद्धेबेटामध्ये गेले. सिद्धेबेटामध्ये मी का सांगतोय, तू का म्हणे संतन सोशी जगाचे आघात. आणि त्यांच्या जीवनामध्ये आघात आल्याच्या नंतर ज्ञानोबारायने सुद्धा देवाला जाब विचारला. ज्ञानोबाराय आता पर्णकुटीमध्ये जातात, दरवाजा बंद करतात, आश्रू ज्ञानोबारायांच्या अनावर होतात. ज्ञानोबारायांचे आश्रू जमिनीवर पडल्या पडल्या धरणी माता सुद्धा टाव फोडून रडत होती. माझ्या साधकाची माय आज, त्या साधकाच्या माईच्या डोळ्यामध्ये आज पाणी. विश्वाची जगत्रयिणी माझी ज्ञानोबा माऊली आज आश्रू अनावर होत आहेत माझ्या ज्ञानोबारायचे. ज्ञानोबाराय देवाला जा विचारतायत, आई गेली बाप गेला, आता सांभाळी रे विठ्ठला. मुक्ताई ज्ञानदाला आवाज देते, देवाला जाब विचारतायत, पुसतायत, देवा आता तरी आमची निगा राख, आता तरी आमच्यावर कृपा कर. आमच्या आई वडिलांना आम्हाला समाजामध्ये मान लौकिकता प्रतिष्ठा मिळावी म्हणून देहांत प्रायश्चित्त घेतलं. देवा तू आमच्यावर असे संकट आणतोयस म्हणून ज्ञानोबारायने सुद्धा देवाला जाब विचारला, देवाचा पत्ता विचारला. कुणाला विचारला, आता त्याच सिद्धबेटामध्ये एक कावळा बसला होता आंब्याच्या झाडावर, आणि त्या कावळ्याजवळ ज्ञानोबाराय देवाचा निरोप पाठवतायत. पहिला तो देखाऊ खोकता है, शकून गे माये सांगता है, उड़ उड़ रे उड़ उड़ रे उड़ उड़ रे काबू तुझे सोन्यान मळवीन पाऊ, उड़ उड़ रे काबू तुझे सोन्यान मळवीन पाऊ, उड उड रे काबू तुझे सोन्यान मळवीन पाऊ, उड उड रे काबू तुझे सोन्यान मळवीन पाऊ. बैल तो है काऊ खोकता है, शकून में माये सांगता है, उड़ उड़ रे उड़ उड़ रे उड़ उड़ रे काऊ तुझे सोन्यान मळवीन पाऊ, उड़ उड़ रे काऊ तुझे सोन्यान मळवीन पाऊ, उड उड रे काबू तुझे सोन्यान मळवीन पाऊ, उड उड रे काबू तुझे सोन्यान मळवीन पाऊ, सोन्यान मळवीन पाऊ पाऊ. एका कावळ्याला सुद्धा निरोप पाठवतायत. त्याला कावळ्याला म्हणतायत, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. माझा देव मला कधी भेटल रे, तुला दही भाताची वाटी तुझ्या समोर देतो, माझा देव मला कधी भेटल. शबरी माता सुद्धा 80,000 वर्ष भगवंताची वाट बघत होती, आणि शबरी माता सुद्धा एका कावळ्याला विचारते,
गरीब के झोपड़ी के, गरीब के झोपड़ी के भाग कब खुल जाएंगे, बोल बोल कागा मेरे राम कब आए. असं दादा तुकोबारायांच्या जीवनामध्ये अशी अवस्था झाली. पण तुम्हाला देवाचा पत्ता विचारतायत, देवाचा पत्ता विचारतायत, पण कशासाठी विचारतायत? अभंगाचं दुसरं आ देव कृपा करील मार, देव कृपा करील मार, देव कृपा करील मार, देव कृपा करील मार. मी पत्ता विचारतोय, पण देवाचा पत्ता कशासाठी विचारतोय? की देव कृपा करील मज आणि काय लाज राखील, देवानं माझ्यावरती कृपा करावी. मग तुकोबाराच्या जीवनामध्ये असं काही उदाहरण आहे का देवानं कुणावर कृपा केली आहे का? बघा, जुगारीमध्ये पाची पांडवाने द्रौपदी मातेला डावावरती लावलं आणि कौरवांनी द्रौपदी मातेला जिंकलं. आणि फरफरत ओढत दुशासनाने भर सभेमध्ये द्रौपदी मातेला आणलं. नाही पुढे सांगू, ही लाज कृपा कुणावरती केली? की नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलोनी घेतला कडेवरी, भक्ती सुखे कृपा केली. कृपेचा एक अभंगच आहे. उंच नीच काही नेणे भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे, रोहिदासा संगे कविराचे मागे, शिलेविनी सज्जन कशाय वैकू लागे, मास माया सावत्यास कृपू लागे, नरहरी सोनार गळू पंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे वळी, अर्जुनाचे रती होया हसारती, भक्षी पोई प्रीती सुदाम्याचे, अंब ऋषीसाठी गर्भ सोशीला, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवार. बघा ही घडी माती वाही गोऱ्या कुंभाराची, हुंडी त्या मेहत्याची अंगे ओढी. एक चरण राहिलं होतं का? होत असते बाया मनात विठाला लिस्टची कुणा कुणावर कृपा केली देवाने, ती लिस्ट तुकोबाराने दाखवून दिली. एवढ्या जणांवर कृपा केलीस रे देवा, आता माझ्या जीवनावरती कधी कृपा करणार आहे? पण कृपेचं आम्हाला कळालं देवा, तुकोबारा आम्हाला तुमच्यावर कृपा देव करतील, पण नेमकं तुम्हाला लाज कशाची वाटते? लाज कशाची वाटते? आता पोरांना इथं टाळ घेऊन उभारायची लाज वाटते, कुणाला गंध लावायची लाज वाटते, पण तुकोबारांना लाज कशाची वाटते? नो हे दास खरा परिहा झाला से डांगोरा, तुझा दास खरा नाही देवा, तरी पण माझ्या नावाचा डांगोरा पेटवला की देहूमध्ये सुप्रसिद्ध साधू ज्यांचं वैराग्यावर ताबा आहे, पण लाज येते म्हणा
तुझा मनविता दास, गोडी नाही रस नाही बोलली सारखी. मी जे गातो मी जे बोलतो देवा त्याच्यात गोडी नाही, मला त्याची लाज वाटते. लोक मला मोठं समजतात, साधू समजतात, संत समजतात, याची मला लाज वाटते. म्हणून देवा माझ्यावर कृपा करा, माझी लाज राखा. आता लाज कुणाची बघा. द्रौपदी मातेला भर सभेमध्ये ओरड आणलं. ओरडत आणल्याच्या नंतर द्रौपदी माता भगवंताचा धावा करते. लाज रखो तुम मोरी प्रभु जी, लाज रखो. भरी सभा में द्रौपदी ठाई, लाज रखो तुम द्रौपदी मातेची वस्त्र होऊन भगवंतांनी लाज राखली. देवा तू सुद्धा माझी लाज राख. माझ्या जीवनामध्ये अवघियाचा विसर झाला. हा राहिला उद्योग, कोणता उद्योग? देव कृपा करेल मज, काय लाज राखील. आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा आता एक चिंता राहिली. तू का म्हणे महाराष्ट्रभूषा चरणाचा, मानाचा मुजरा मानाचा, मुजरा मानाचा. अरे धैर्य धैर्य तिची जाऊ माय माऊ. तिने राजाला ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं आणि 18 बगड जातीमधील मावळे राजाने एकत्र केले. जय हो. 18 बगड जातीमधील मावळे एकत्र केले आणि राजानं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वयाच्या 16व्या वर्षी बारीक बारीक. राजानं तोरण तोरण्याला बांधलं. राजानं तोरण तोरण्याला बांधलं. शहाजीचा बाळ काळाचा काळ, शहाजीचा बाळ काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला. शुभना तोरण बांधलं तोरण्याला, शुभना तोरण बांधलं तोरण्याला. राजाची कीर्ती जगामध्ये पसरायला लागली. राजाची कीर्ती दिल्लीपर्यंत गेली. महाराजांची कीर्ती बेभाम, महाराजांची कीर्ती बेभाम. भल्या भल्याला सुटला घाम, याला कोण घालिले सण. दरबारी पुसती बडी बेगम. बडी बेगम म्हणजे आधी आदिलशाची आई बर का. नजरेच तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांची मांडली हार. तेवढ्यात एक सरदार उठला. तेवढ्यात एक सरदार उठला आणि त्यानं विडा उचलला आणि म्हणाला, मैं लावूंगा शिवाजी को. नाव त्याचा भजन खान, जिथं जगता जणू सैतान. आणि खान आता दरमजल करत महाराज तुळजापूर येथे आला. तुळजापूर येथे आला. तुळजापूर वासियांनी खानाला बघितलं आणि खानाला बघितल्याच्या नंतर तुळजा मातेसमोर विनवणी करतायत. आता खान तिथून पंढरपूरला आला. पंढरपूरला आल्याच्या नंतर तिथले वारकरी, तिथला टाळ, तिथला पखवाज, तिथला भजन बघून खान तिथून निघून गेला. जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. हात वगैरे हात वाजवायचे, एक टाळी वाजली पाहिजे. जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, जम्मू या दीपा
जेजुरीला खंडेराय हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होणी भजनी लागा देव करा मल्हारीची वारी 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 मल्हारीची वारी. राजानं पत्र पाठवलं भेटीचा सांगावा पाठवला खानानं हसत हसत कबूल केलं टाळबाज तू सांगावा खानानं हसत हसत कबूल केलं आणि खान प्रतापगडाच्या पायथ्याला आला खान डौलत डुलत आला सैद त्याच्या संगतीला शुभाच्या संगती माला आणि खान आला आणि खानानं हसत हसत राजाला म्हणाला हा हा शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आणि राजाला खानानं आलिंगन दिला आणि दगा केला आणि दाब मान मानाला दाब मान मानाला कटरीचा वार त्याने केला आणि त्याचा वार फुकाचा गेला राजानं पिचवा त्याच्या पोटामध्ये घुसवला आणि खानाचा कोटला बाहेर काढला आणि खानाचा तिथेच देह पडला. असे कितीतरी यवन माझ्या राजाने मारले म्हणून आपल्या इथे भगवा झेंडा आपल्याला दिसतोय आपल्याला हा सप्ताह करायला बघतोय दिसतोय आपण इथे परमार्थामध्ये राहतोय कीर्तन श्रवण करायला मिळते आपल्याला हे फक्त राजाचेच उपकार आहे पाहिजे. चला उठा रे उचला भगवा चला उठा रे उचला भगवा दैन्य आता संपलं दैन्य आता संपलं हे आला 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 गड्या भगवा बादल आले आला 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 गड्या भगवा बादल आले आला 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 गड्या भगवा बादल आले आला 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 भगवा बादल आले ज्ञानेश्वर